काल आपण एक समृद्धी महामार्गाच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले, काय निवेदन? माननीय जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना काल निवेदन देऊन मी त्यांच्यावर विस्तृत अशी चर्चा केलेली आहे। जुना जालना सहकारी साखर कारखाने सध्याचा अर्जुन मिल या कारखान्याची जी जमीन समृद्धी महामार्गात गेलेली आहे आणि त्याचा मावेजा त्या रोडचा आता मिळण्याला सुरुवात होणार आहे। सदरील अर्जुन शुगर मिलची सर्व प्रॉपर्टी चल अचल ही सक्तवसुली संचालनालयाने जप्त केलेली असून सध्या जिल्हाधिकारी हे त्या जमिनीचे आणि चल अचल संपत्तीचे केअरटेकर आहेत। त्यामुळे हा जो काही मावेजा त्या ठिकाणी मिळेल तो मावेजा नियमाप्रमाणे त्यांना कोर्टामध्ये जमा करायला पाहिजे किंवा जिल्हाधिकाऱ्याच्या खात्यामध्ये त्यांनी जमा करायला पाहिजे, स्वतंत्र खात्यामध्ये। आणि कसल्याही परिस्थितीमध्ये तो अर्जुन शुगर मिलच्या संचालकाच्या खात्यावर वळता करू नये या पद्धतीची मी त्यांना विनंती केली। जालना सहकारी साखर कारखान्याची जमीन आहे तिचा जो काही मोबदला मिळेल तो जालना कारखान्याच्या ठिकाणी तो जमा केला पाहिजे। आणि जवळपास 110 ते 120 एकर जालना कारखान्याची जमीन त्या ठिकाणी आजही शिल्लक आहे। त्या जमिनीवर एखादा सौर ऊर्जा प्रकल्प किंवा मेगा फूड पार्क उभारून जे काही भागधारक आहेत ज्यांचे हजारो कोटीचे त्या ठिकाणी शेअर्स आहेत त्यांना न्याय दिला पाहिजे। आणि कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या हितासाठी ज्या पद्धतीने जरंडेश्वर कारखाना सक्तवसुली संचालनालयाने ताब्यात घेतल्यानंतर तो चालू ठेवला आहे त्याच पद्धतीने या सीझन पासून जालना सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम चालू केला पाहिजे ही एक मागणी केली। आणि महत्त्वाची मागणी हीच आहे की PMLA ऍक्ट नुसार जो काही जालना सहकारी साखर कारखाना जप्त केला आहे त्या जमिनीचा मुआवजा कसल्याही परिस्थितीमध्ये अर्जुन शुगर मिलच्या संचालकाच्या खात्यात जमा व्हायला नको, तो सरकारनेच जमा करून घ्यायला पाहिजे ही मी त्यांना विनंती केलेली आहे। जर आपली मागणी मान्य झाली नाही तर आपण पुढचं पवित्र काय घेणार? मी या 2 दिवसामध्ये सदरील जी तक्रार आहे ती ईडी कडे करणार आहे आणि ईडीला सांगणार आहे की जो कारखाना तुम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्याच्या ताब्यात दिलाय त्या संदर्भामध्ये कायद्यानुसार ही कारवाई व्हायला पाहिजे की जो काय तिथल्या जमिनीचे पैसे येत आहेत तो ईडीने त्याचे पूर्ण काळजी घेऊन ते पैसे स्वतंत्र खात्यावर जमा होतील याची काळजी घेतली पाहिजे। आणि जर हे झालं नाही तर जालना सहकारी साखर कारखान्याच्या सभासदासहित आम्ही त्या ठिकाणी उपोषणाला बसू आणि उपोषण चालू करू। डॉक्टर संजय लाखे पाटील, ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासद। तसं ताब्यात दोन प्रकार आहेत, कागदोपत्री ताबा देणं आणि फिजिकली ताबा देणं। त्यांनी फिजिकली ताबा द्यायला पाहिजे, हे केलं पाहिजे। जर जमीन सरकारी आहे कायदेशीर सरकारने ताब्यात घेतलंच पाहिजे। कलेक्टरने कारवाई करा आणि आले तर डायरेक्ट पोलीस स्टेशन सांगतो मी। जबरदस्त ही चांगली संस्था आहे। त्याच्यात सगळ्यात पहिली म्हणजे भाची पास झाली। अच्छा, पहिला बॅच निघाली आमची, तिला मुंबईला जॉब पण लागला एकदम हो ना धरणार ते विषय। आता तिला म्हणजे ती गेली एक खालच्या जॉबला इंटरव्ह्यूला, तिचं ते क्वालिफिकेशन यासाठी बोलतात नाही तुम्ही ह्या काम करून तिला घेतले का म्हणजे स्किल आम्हाला दाखवा, बरोबर आम्हाला फायदा होतो। तिला काहीतरी 70-80 हजार रुपये देणार होते, तिला 1 लाख रुपये